कमेंट करत नाही, कुठल्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये पडत नाही। मी फक्त आणि फक्त माझ्या कामावर फोकस्ड असतो आणि भपकेबाजपणा न करता सामान्य माणसापर्यंत ते काम पोहोचवण्याचं मी काम करतो। निश्चितपणे त्याची पोचपावती मागण्यासाठी मी जनतेमध्ये जाणार आहे। फटाके उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच फुटलेले निकाल काय सांगताय? मी आपण ज्याच्या दारामध्ये उभे आहेत ते स्वामी आहेत, अशक्य ही शक्य करतील स्वामी हे त्यांचं ब्रीद वाक्य आपण ऐकता आणि ते आधार देऊन जाणारं मनाला व्यक्त आहे। मागच्या वेळी मी ज्यावेळी या ठिकाणी लोकसभेला उभारलो त्यावेळी लोकांना वाटत होतं हा नौका उमेदवार आहे, काय करेल, कशा पद्धतीनं ही लढाई होईल, पण जनतेनं कौल दिला आणि 96,000 मतांनी मला या ठिकाणी लोकसभेमध्ये पाठवण्याचं विक्रम या मतदारसंघातल्या आम जनतेनं केला। मला निश्चितपणे खात्री आहे की एक तरुण म्हणून मी लोकांच्या पर्यंत पोहोचलोय, कामाच्या रूपानं पोहोचलोय। कोविडला काही जे मर्यादा आल्या होत्या त्या ओलांडून कोविडमध्ये तर मी काम करत होतोच, पुराच्या परिस्थितीमध्ये काम करत होतो, अखंडपणे या मतदारसंघातल्या आम जनतेची वेगवेगळ्या स्वरूपानं सेवा करण्याची प्रयत्न केलाय। काही लोकांनी चुकीचं जे नेरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केलाय त्यालाही पुसण्याचं काम कामाच्या रूपानं मी करेन आणि लोकांच्यापर्यंत योग्य निकाल त्यांच्या पदरी या ठिकाणी टाकेन। उद्याचा लोकसभेचा खासदार हा परत एकदा शिवसेनेचा होणं ही काळाची गरज आहे।